21 डिसेंबर 2024 रोजी ज्योती रॅली सकाळी 9 वाजता सोलापूर ग्रामदेवी श्री रूपाभवानी पासून सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज, 4 हुतात्मा पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून महात्मा गांधी पुतळा, जगजीवन राम वस्ती, सोनीनगर, जांबमुनी सांस्कृतिक भवन या ठिकाणी या रॅलीचा समारोप होणार आहे। 22 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता रथोत्सव महात्मा गांधी रेल्वे स्टेशन सोलापूर पासून सुरू होणार आहे। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणितताई शिंदे, सोलापूर मध्यचे आमदार देवेंद्र कोटे, दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, उत्तर सोलापूर आमदार विजयकुमार देशमुख, सर्व नगरसेवक, महापौर, समाज बांधव पदाधिकारी उपस्थित राहतील। या पत्रकार परिषदेला देवेंद्र भंडारे, सिद्धराम कामाटी, करेप्पा जंगम, शामराव साळवे, नरसिंह आसवे, अंबादास नाटेकर, वेदमूर्ती मेहत्रे, उमेश निलगंटी, आनंद भंडारे, शिवराम साखरे यांची उपस्थिती। दरवर्षी आपले जांभुनी मच्छी समाजाची मिरवणूक निघते, तर ह्यावेळेस पण 21 तारखेला ज्योत रॅली आपली असणार आहे आणि 22 तारखेला भव्य मिरवणूक असणार आहे। त्या मिरवणूक संदर्भात आपल्या सगळे पत्रकार बांधवांना इथे बोलवण्यात आलेलं आहे आणि तुमच्या मार्फत प्रसिद्धी तुम्ही शहरामध्ये करण्यात यावी ही विनंती करतो। जांभुनी महाराजांचा भव्य दिव्य प्रमाणात मिरवणूक होणार आहे। या निमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधूंचा मी प्रथमतः स्वागत करतो। या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले जांभुनी मच्छी समाज शहर संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय देवेंद्रजी भंडारे साहेब, जांभुनी मच्छी समाजचे माजी अध्यक्ष प्रदेश काँग्रेस प्रदेश कमिटीचे सचिव सन्माननीय प्राध्यापक नरसिंह आसवे सर, यंदाचे रथोत्सवचे अध्यक्ष सन्माननीय शामराव साळवे, युवक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय रतिकांतजी कमलापुरे, जांभुनी मच्छी समाज शहर जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय नागराजी कासोळकर, लष्कर विभागाचे अध्यक्ष सन्माननीय करेप्पा जंगम, मी जांभुनी मच्छी समाज शहर जिल्हा जनरल सेक्रेटरी सिद्धराम कामाटी, उपस्थित सर्व समाज बांधवांना। यानंतर समाजाचे भूषण अबप्प म्हणजे स्वर्गीय वैकुंठवासी अबप्प चोरणे गुरुजी यांच्या संकल्पनेतून ही रथोत्सव यात्रा सुरू झाली। त्याने त्यांची शिवानंद कुटी वारकरी सांभाळाच्या माध्यमातून जांभुनी महाराजांचं चरित्र, त्याचबरोबर हे महात्मा बसवेश्वरांचे विचार हे वस्त्या वस्त्यातनं त्यांच्या प्रवचनांमधून जनजागृतीचं काम त्यांनी करणार आहे। हा एक विशेष कार्यक्रम या आमच्या या सोहळ्यामध्ये असतो। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।